नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथून हटविण्यात आलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तातडीने पुनर्स्थापित करावा या मागणीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। पुतळा हटविल्याप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच पुतळा हटविण्यासाठी तक्रार करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याचा दावा समितीने केलाय। मात्र अद्याप प्रशासनाकडून योग्य ती दखल घेण्यात आलेली नसून उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरही आले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले। तेलकुडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत तसेच प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। पुतळा 3 महिन्यांच्या कालावधीत पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते। मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप कृती समितीने केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुनर्स्थापित करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करावी आणि मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष पोपट सरोदे, संतोष साळवे, हरिश्चंद्र साळवे, सुधाकर सागर सरोदे, बंडू साळवे, बापू साळवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेलकुडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिलानगर येथून आहे। आमच्या गावामध्ये तेलकुडगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला होता, पण तो काही लोकांनी अंधारामधून एका रात्रीमध्ये तो पुतळा उचलवला। त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सगळे वगैरे तोडून वगैरे टाकले। परत काही टोळीने येऊन दलित समाजावरती अन्याय केला, दगडफेक केली। आमचं दुसरं काही म्हणणं नाही। आमचं बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला जसा होता तसा पूर्ण मान सन्मानाने तो ज्या जागी उठवलाय त्या जागी पुन्हा बसला पाहिजे। आणि ही लोक जी मागे आहेत ही सगळी माणसं आज 15 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेली आहेत, ती आज तिसरा दिवस उगवला। त्यांच्याकडे अन्न नाहीये, पण आयोग विभागातनं कोणी त्यांच्याकडे आलेलं नाहीये, कोणी त्यांच्याकडे दखल देत नाही। आमच्या मागण्या काय हे कोणी विचारायला पण आलेलं नाहीये अजून। तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमचा बाबासाहेबांचा पुतळा पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये मान सन्मानाने पुन्हा बसून आला पाहिजे। आणि ज्यांनी आमची तोडफोड केलेली आहे किंवा ज्यांनी बाबासाहेबांचा पुतळा उचललेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आणि आमच्या गावातून 3 दिवस 15 ऑगस्ट 2026 पासून ही जी माणसं बसलेली आमचे बांधव सगळे उपोषणाला बसलेली आहेत, तर यांच्याकडे कोणी अजून लक्ष दिलेले नाहीये। डॉक्टर त्यांना चेकअप करण्यासाठी आलेले नाहीत। त्यांची स्थिती सध्या चिंताजनक आहे। या गोष्टीची आम्हाला खूप काळजी आहे, तर तो सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं किंवा जो आयोग विभाग आहे किंवा जे पोलीस निरीक्षक वगैरे आहेत त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं किंवा त्यांच्या काय मागण्या आहेत हे विचारावं, एवढीच आमची सध्याची मागणी आहे। आपली मागणी काय? जे पुतळे आहेत, आमचा बाबासाहेबांचा पुतळा जो आहे आमचा म्हणजे आमचा नाही, तो पूर्ण समाजाचा किंवा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांचेच बाबासाहेब आहेत, पूर्ण देशाचे बाबासाहेब आहेत। ते आमचे आणि तुमचे, आम्ही डिवाइड करणारे कोणीच नाहीयेत, पण ते लोक आम्हाला म्हणतात की तुमचा बाबासाहेब हा तुमच्या मागासवर्गीय समाजामध्ये किंवा तुमच्या दलित समाजामध्ये किंवा तुमच्या महारवाड्यात बसला पाहिजे। तर बाबासाहेब हे त्यांनी दिलेलं संविधान तुम्हाला चालतं, त्यांनी संविधानाने जे तुम्हाला फॅसिलिटी दिल्यात ते तुम्हाला चालतात, मग बाबासाहेब का चालत नाहीत? आज तुमच्या बायका जर आहेत बाहेर निघतायत, त्यांनी जर नोकरी करतायत, कोणती कामं करतायत, ते फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे किंवा तुमच्या मुली शाळेत शिकतायत ते फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच। जर त्यांचे हे सगळे तत्व तुम्हाला चालतायत, हे सगळे फॅसिलिटी चालतायत तुम्हाला, तर तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा जर गावात बसणार असेल तर तो का चालत नाही? आणि तुमचा बाबासाहेबांचा पुतळा फक्त तुम्ही महारवाड्यात बसवा, ह्या बाउंड्रीज आखल्या कुणी? महारवाडा आणि गाव ह्या सगळ्या बाउंड्रीज आखून दिल्या कुणी तुम्हाला? याचं पण उत्तर आम्हाला पाहिजे।